नमस्कार. नमस्कार. अमृत ज्यूस आणि तुम्हाला लेडी लाईफ केअर दिले तर बरोबर. 4 महिन्यापासून. तर या अमृत ज्यूस आणि लेडी लाईफ केअरचं काहींसाठी तुम्ही जो यूज केला बरोबर. प्रेग्नन्सीसाठी, जो मी तुम्हाला 11 आय थिंक तुम्ही बोललेत 11 वर्षापासून. तर या विषयावर तुम्ही थोडंसं स्पष्टीकरण द्यावं, जेणेकरून कसं आहे अधिकाधिक लोकांना याचा फायदा होईल. नमस्कार सर. म्हणजे आमच्या लग्नाला जवळपास 11 वर्ष पूर्ण झाले होते. विविध प्रकारच्या औषधी घेतल्या, आयुर्वेदिक असतील, अन्य ॲलोपॅथिक असतील, या सर्व औषधी घेतल्या. नंतर औषधी घेणं म्हणजे सोडून दिलं, निराश झालं. आता भगवंतावर सोडून दिलं होतं. म्हटलं काही अडचण नाही, आता आपल्याला दिलं देवाने तर घ्यायचं, नाही तर सोडून द्यायचं. परंतु काही दिवसापूर्वी तुम्ही आलात आणि तुम्ही आम्हाला याचं गायडन्स केलं, त्यावेळेला विश्वास बसला नाही. परंतु नंतर पुन्हा तुम्ही आलात आणि पुन्हा मग मी मीटिंग अटेंड केली आणि 2-4 व्हिडिओ आपल्या अमृत ज्यूसच्या माध्यमातून बघितले. ज्यांना प्रेग्नन्सी ह्यामुळे राहिली ते व्हिडिओ पाहिल्यानंतर थोडासा विश्वास बसला. 70% विश्वास बसल्यानंतर मी हे अमृत ज्यूस, लेडी लाईफ केअर आणि आयरन नावाचा ड्रॉप हे मी अगोदर आणल्यानंतर माझ्या मिसेसला नोव्हेंबर महिन्यामध्ये आणि द्यायला सुरुवात केली. 2025मध्ये नोव्हेंबर महिन्यात. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी असे 4 महिन्यापर्यंत औषधी कंटिन्यू दिल्या. आणि फेब्रुवारीमध्ये आम्हाला ज्यावेळेला मी टेस्ट करायला गेलो त्यावेळेला कळालं की आम्हाला गुड न्यूज आहे. त्याचा आम्हाला अधिक आनंद झाला, खूप फायदा झाला. डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं की यांच्या शरीरामध्ये जे काही हार्मोन्स काही कमतरता आहे त्या आपल्याला ह्या औषधींनी पूर्ण कराव्या लागतील. मग मी त्यांचं ऐकून घेतलं आणि नंतर मग आपल्या औषधीच्या माध्यमातून जे ब्लडची कमी होती, अन्य काही शरीरामध्ये काही हार्मोनची कमी होती, ती आपण ह्या औषधीच्या माध्यमातून पूर्ण केली. डॉक्टरांनी परत रिपोर्ट केल्यानंतर डॉक्टरांनी खूप चांगला रिपोर्ट आलेला आहे, म्हणजे पहिल्यापेक्षा बेटर आहे. त्यावेळेला मग आनंद वाटला. आणि गर्भाशयाची जी गादी असते ती गादीसुद्धा, तिची साईजसुद्धा कमी आहे असं आम्हाला अगोदर डॉक्टरांनी सांगितलं होतं. परंतु आम्ही औषधी घेतल्यानंतर मग तिची साईजही योग्य प्रकारे त्यांना जशी हवी होती तेवढी झाली नाही, परंतु बऱ्यापैकी झाली. मग नंतर परमात्म्यावर विश्वास ठेवून आणि आपल्या औषधीवर विश्वास ठेवून आपण ते आणि अशा पद्धतीने परिपूर्ण पुन्हा ट्रीटमेंट चालू केली. आणि डॉक्टरांना म्हटलं तर रियांश अमृत ज्यूसने आणि तुम्हाला लेडी लाईफ केअर प्रोडक्ट वापरून एवढा छान असा रिझल्ट आला. पण या 11 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही बरेच काही दवाखाने केले असणार आहे ना? तरी तुम्ही 4-5 दवाखाने तरी निश्चितच केले असणार आहे. 5-6 दवाखाने सहज केले आहे ना? जे ॲलोपॅथीने तुम्हाला रिझल्ट अपेक्षित होतं तिथून न येता तुम्हाला आयुर्वेदाच्या माध्यमातून रियांश कंपनीच्या अमृत ज्यूस आणि लेडी लाईफ केअरने फार छान असा रिझल्ट आला. तर बरेच लोक आहेत समाजामध्ये की ज्यांना ह्या असे रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत, तर त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? मी तर विनंती करेल की जे आता संतानापासून म्हणजे दुःखी आहेत, ज्यांना संतान होत नसेल, त्यांनी एकदा अनेक पैसा आपण दवाखान्यामध्ये खर्च केला असेल तर थोडा पैसा याच्यातही खर्च करून आपण विश्वास ठेवून या औषधी जर घेतल्या तर निश्चित मला वाटतं त्यांनाही फरक पडेल. आणि पडेल 100% फरक पडेल. आणि त्यांच्याही जीवनामध्ये आनंद, जसा आज माझ्या घरामध्ये मला आनंद वाटतो आहे आणि एक खुशीचा माहोल आहे, तसाच प्रत्येकाच्या घरामध्ये हे आनंद निर्माण होईल असं मला वाटतं. म्हणून प्रत्येकाने औषधी घ्यावी ही सर्वांना विनंती करेल. धन्यवाद. तर बघा मित्रांनो, आज हरिभक्त परायणमध्ये मोठे कीर्तनकार आहेत, महाराज सुनील महाराज आहेत. तर यांच्या घरामध्ये 11 वर्षानंतर एवढी गुड न्यूज आलेली आहे. खुशीचा माहोल आहे पूर्ण घरामध्ये. आणि थोडंसं आपण ताईंना पण विचारू 2 शब्द की त्यांना कशी काय खुशीचा एहसास होतोय ते त्यांना पण विचारू. मला खूप आनंद आहे. आणि रेयांशी कंपनीची जी औषधी घेतली तर त्याने आम्हाला खूप लाभ झाला. आणि तुम्ही सर्वांना पण सांगते की तुम्ही सुद्धा घ्या आणि आनंदित राहा. थँक्यू.